तर आज आमच्या घरी होती पूजा आणि मामांच्या पण घरी खूप मजा केली। तर मी आणि राज आम्ही सकाळी उठून दुर्वा काढायला जातो। आज तर खूपच दुर्वा काढायची होती कारण आज होती आमच्या घरी पूजा आणि आज पाऊस पण खूपच होता। तर जादू रेनकोट घालून मी आधीच तयार झालो होतो। मग आम्ही फायनली थोडीशी दुर्वा काढतो आणि पाऊस पण खूप मोठ्याने येत होता। मग ते दुर्वा काढायचं काम तर आम्हाला नाही जमत होता। मग ते काम संजनाला आणि नेहाला देतो आणि आम्ही येतो रामनगरला, कारण मला आणि राजला कपडे घ्यायचे होते। कामामुळे कपडे घ्यायला टाइमच नाही भेटला होता। मग फायनली आमची शॉपिंग करून झाली होती। मग कपडे वगैरे घालून मी जातो खाली पूजेला आणि राजला पण इकडे काय काम नाही होता तर माझ्या छोट्याशा सबस्क्रायबर सोबत फिरत होता। मग आमची इकडे पूजा पण चालू झाली होती। मग पूजा वगैरे तर झाली होती। मग आम्ही सर्वांना इकडे प्रसाद देतो। मग प्रसाद वगैरे देऊन झाल्यानंतर सर्वजण इकडे महाप्रसादचा लाभ घेत होते। मग परी पण इकडे बसली होती। मग मी आणि मम्मी पप्पा आम्ही येतो मामाच्या गावी। मग गणपती इकडे आरती चालू होती। मग आरती वगैरे करून झाल्यानंतर अजून एक मामाच्या घरी छोटासा फंक्शन होता। मग ते फंक्शन वगैरे करून झाल्यानंतर आमचा प्लॅन झाला होता गरबा खेळायचा। मग सर्वजण इकडे गरबा खेळत होते आणि रात्रीचे वाजले होते 3। मला तर येत होती झोप। मग मामा इकडे असला डान्स करतो की सर्वांची झोप उडून जाते। आणि इकडे मामाच्या पोराला असली झोप आली की तो खुर्चीवरच झोपला। तर असेच नवीन नवीन मिनी ब्लॉग बघायचे आहे तर फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा।